हाय, नमस्कार स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तर म्हणजे हा ब्लॉग जो आहे तो मी केलेला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये. पण मला टाकायला झाला उशीर, कारण जरा मध्यंतरी मी आजारी पण होते खूप आणि त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या, त्याच्यामुळे मी काही टाकला नाही. तर मी आले होते माझ्या भावाच्या घरी कराडला. तर मला जायचं होतं चाफळला. चाफळचा राम हे तुम्ही ऐकून असाल, सातारा जिल्ह्यामध्ये चाफळचा राम सुप्रसिद्ध देवस्थान आहे आणि एकदम प्रसिद्ध देवस्थान, खूप छान मंदिर आहे. तर मी आज तुम्हाला ते मंदिर कसं आहे हे ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर चला आपण बघूया मंदिर कसं आहे ते. हे बघा, हे आपण आता मंदिरमध्ये एंट्री करत आहोत. हे पहा, हे मंदिरच्या आजूबाजूचं. तर मंदिरात पाय धुतल्याशिवाय आतमध्ये जायचं नाही आहे, हे मला माहिती नव्हतं. मी सरळ निघाले होते, नंतर मी इथं पाय धुवायला आले. मग आपण पाय धुवून, तोंडात पाय धुवून आतमध्ये जायचं आहे. तर मी दाखवते आता तुम्हाला आतमध्ये. किती छान मंदिर आहे बघा तुम्ही, मस्त आहे. आणि हे चाफळचा राम म्हणजे एकदम गाजलेलं मंदिर आहे. तुम्ही कधी गेलात सातारा जिल्ह्यात तर अवश्य हे मंदिराला भेट देऊन या आणि रामाचे दर्शन घेऊन या. हे पहा, हे 11 मारुतीची नावं आहेत. हे कुठे कुठे आहेत तर जास्त तर साताऱ्यामध्ये आहेत, 2 सांगलीमध्ये आणि 2 कोल्हापूरमध्ये, पण जास्त तर मारुती साताऱ्यामध्ये आहेत. तर हे आहेत आपले 11 मारुती, समर्थ स्थापित 11 मारुती. तर आता आपण जाऊया आतमध्ये, एंट्री करूया आपण आतमध्ये. तर हे इकडून बॅकचा रस्ता आहे बाहेर निघण्याचा. हे बघा, आजूबाजूला असं वातावरण आहे आणि हे आता आपण आतमध्ये जाऊया. हे पहा किती छान मंदिर आहे. एवढ्या पायऱ्या आहेत. हे पायऱ्या चढून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि एवढं छान मंदिर आहे ना, मस्त, की एवढं प्रसन्न वाटते ना इथं आतमध्ये. खूप छान, की असं वाटत होतं मला इथून नकोच जायला, आपण इथंच राहूया. एवढं छान वाटत होतं, शांत वातावरण आणि एवढं छान प्रसन्न वाटते ना. हे पहा किती छान आहे बघा. असं उठूच वाटत नाही तिथून, की नको, घरी नको जायला, आता इथंच बसलं पाहिजे, आपण इथंच राहिलं पाहिजे. हे पहा, हे आहे महाकवी वाल्मिक प्रेक्षागृह. हे आहे वाल्मिक प्रेक्षागृह. हे पहा, आता हे बघा किती छान आहे, मस्त. हे बघा, इतकं मस्त मंदिर आहे ना. आतमध्ये म्हणजे रामाचं आतमध्ये दर्शन घ्यायला गेलो, पण तिथं अलाउड नाही आहे मोबाईल आतमध्ये, म्हणून मी काही आतमध्ये घेऊन जाऊ शकले नाही आहे. तर मी तुम्हाला हे बाहेरचं वातावरण दाखवते सगळं, कारण आतमध्ये अलाउड नाही आहे. तर ही आहे मंदिराची बॅक साईड. तर हे बघा, मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला हे चिंचेची झाड, लिंबाची, एवढी मोठी मोठी झाडं. आणि मला वाटतं हे खूप खूप जुनी झाडं आहेत. म्हणजे किती जुनी आता हे तर मी सांगू शकणार नाही, पण खूप जुनी झाडं आहेत. आणि एवढं छान वाटते ना वातावरण. हे पहा किती मस्त छान वाटते, खूप छान आहे. मला तर खूप आवडलं. तुम्ही एकदा अवश्य भेट द्या चाफळला गेलात तर. चाफळचा राम आणि खूप छान प्रसन्न वातावरण आहे.